नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त वडे बनवणार आहोत। पण हे वडे आपण कशाचे बनवणार आहोत माहिती आहे का? कच्च्या केळ्यांपासून आपण हे वडे बनवणार आहोत। तर चला तर मग आता हे वडे बनवायला काय काय साहित्य लागेल ते बघूयात। इथे मी 7 कच्ची केळी घेतलेली आहेत आणि त्याला मी कुकरमधनं 3 शिट्ट्या करून ते शिजवून घेतलेले आहेत। आता याची आपण सालं काढून घेऊयात आणि ही केळी कुस्करून घेऊयात। एक एक आपण साल काढून बघा, छान अशी ही केळी शिजतात। बरोबर 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि हे वडे म्हणजे आपले सेम बटाटे वडे कसे तसेच लागतात चवीला। तर अशा प्रकारे आपण सगळी सालं काढून घेऊया आणि हे केळी मॅश करून घेऊयात। केळी मॅश करून घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये आता मी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालत आहे। साधारण ती मी 1 टेबलस्पून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे। 1 चमचा आमचूर पावडर घालूया। 1 चमचा आमचूर पावडर घालते। लाल तिखट घालूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे हाताने छान मिक्स करून घेऊया। याच्यात काही मी हळद घालत नाही आहे। आपण वड्यांचं पांढरट सारण म्हणजे बनवत आहोत, हळद वापरत नाही आहोत। तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि छोटे याचे वडे बनवून घ्यायचे आहे। आणि वडे बनवून झाल्यानंतर आपण वड्याचं बॅटर बनवूया। त्याकरता चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ मी वापरणार आहे। तर आता हे छान मिक्स झालेलं आहे। याचे आपण छोटे वडे बनवून घेऊयात। इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावर छान चोळून घेतलेला आहे। त्याने छान स्वाद लागतो। आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। बेसन घालायचं आहे, चणा पीठ म्हणजे। तर ते साधारण 1 वाटी मी चणा पीठ घेत आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटीना तांदळाची पिठी घालायची आहे। तांदळाच्या पिठीने छान अशी क्रिस्पी असे ते वडे होतात। तर मी अर्धा वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि आता हे हाताने छान मिक्स करून घेऊया। आणि नेहमीसारखं आपण बटाटे वड्यांना कसं बॅटर बनवतो थोडं थोडं पाणी घालून, तसं याचं बॅटर बनवून घेऊयात। हे बघा, वड्याचं बॅटर पण तयार झालेलं आहे। साधारण एवढं पातळ पाहिजे आपल्याला। आणि एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे। आता आपण मस्त वडे तळून घेऊयात। तेल तापलेलं आहे। आता एक एक वडा आपण सोडून छान तळून घेऊयात। अशा प्रकारे मस्त आपण दोन्ही बाजूने वडे छान तळून घेऊयात। मस्त गरमागरम बटाटे वडे नाहीत तर केळ्यांचे वडे तयार झालेले आहेत। हे नवीन प्रकारचे वडे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले का ते मला जरूर कळवा। आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।